सर्वांना नमन वंदन प्रणाम। आज या भारतभूमीमध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले, अनेक की ज्यांनी भक्तीच्या मार्गावर देवाला आपलंसं केलं। परंतु आज आपण एक आगळा वेगळा संत बघणार आहोत का ज्या संतांनी देवाच्या अखंड नामस्मरणामुळे देवाचं घर गाव सोडून त्या संताच्या घरी यावं लागलं। तुमच्या लक्षात आलं असेल, तेच हे संत आज संत सावता महाराज यांना नमन वंदन प्रणाम। सावता महाराज या कुळात जन्माला आले। मग आपल्याला ते कुळ बघावं लागेल एकदा, का असा दैवी पुरुष या कुळात जन्माला आला। तर दैवी पुरुष जन्माला येण्यासाठी त्या कुळामध्येही भगवंताचे नामधारक असेल तरच दैवी पुरुष जन्माला येतात। आणि म्हणून यांचं कुळ जर बघितलं तर आता कोणालाही तुम्ही विचारलं संत सावता महाराज कोणत्या गावचे, कुठले राहणारे, तर सरळ कोणी सांगेल आरणगाव, सोलापूर जिल्हा। परंतु मी सांगेल ते आरणगावचे नाहीच। त्यांचं मूळ जर बघितलं तर लातूर जिल्हा, औसा तालुका येथे राहणारे गृहस्थ ज्यांचं नाव आहे दैवू माळी, दैवू बाबा, यांनी अखंड आपला शेती कामधंदा करावा आणि आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जावं, जगाच्या आईबापाचं दर्शन घ्यावं। प्रश्न असा यायचा, पूर्वीचा काळ आहे, पायी जावं लागायचं आणि पायीच यावं लागत। त्यावेळेस ज्या वेळेस ते पंढरपूरला जात त्यावेळेस त्यांचा जातानी मुक्काम आरणगावलाच पडे आणि येतानीही मुक्काम आरणगावलाच पडे। आता आरणगाव हे पंढरपूरपासून 25 किलोमीटर अंतरावर सरासरी, सोलापूर जिल्हा। आणि दैवबाबाला हे गाव फार आवडे। दैवबाबानं म्हणावं, आपला तो लातूर मराठवाड्याचा भाग आवर्षणग्रस्त, शेती पिकत नाही, कोरडवाहू आहे, निसर्ग नियमित होत नाही, कधी कधी जे खर्च करतो तोही निघत नाही, मोलमजुरी अखंड करावी लागते, गरिबीची परिस्थिती। आणि या सोलापूर जिल्ह्यात आलं तर बघावं तर हे आरणगाव अगदी धनधान्याने गच्च भरलेलं, पाणी भरपूर मुबलक, शेती चांगली। मग दैवबाबाला हे गाव फार आवडू लागलं। आणि एक वेळेस त्या पंढरपूरला निघाले औशावरून आणि आपल्या भाऊबंधांना भावांना सांगितलं, बाबांनो माझ्या वाट्याला असलेली शेती सांभाळा, माझी पत्नी आणि मी आता जाणार, ज्या जगाच्या माईबाप आहेत सोलापूरमध्ये पंढरपूरला, तिथे जवळपास आरणगावीच मी राहणार। आणि दोघंही पंढरपूरला आलेले, पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे, परतीच्या मार्गावर आरणगावी आलेले। पण कसं शब्द तर दिला, इथं कोण आपल्याला सहारा देईन, राहायचं कसं, कुठं निवारा मिळेल। म्हणून गावात फिरत गावाच्या बाहेर एक मंदिर होतं, त्या मंदिरात आलेले। आता ते मंदिर होतं जगाच्या मालकाचं, म्हणजे देवाधिदेव महादेव माता पार्वतीचं निवासस्थान होतं तिथे। आणि यांनी दोघांनी दर्शन केलं, हात जोडलेत, महादेवा मला या गावात राहण्यासाठी तूच काहीतरी व्यवस्था कर बाबा, सहारा तूच दे, तुझ्या आश्रयाला मी राहील आणि इथून जवळच विठ्ठल रुक्मिणी नित्य नियमान दर एकादशीला माझं दर्शन होईल, मी इथे मोलमजुरी करेल। जणू काय जगाच्या मालकाला महादेव, आता महादेव भोळं दैवत आहे, साधी भोळी भक्ती महादेवाला फार आवडते। आणि
हे मंदिराच्या बाहेर येताच न येताच गावचा पाटील दर्शनाला आलेला आहे. दर्शन पाटलाने केलं. बाहेर आला आणि पाटलाने विचारलं, कोण आपण, काय प्रयोजन. त्यावेळेस यांनी सांगितलं, आम्ही लातूर जिल्ह्यातील औसाचे मी दैव बाबा माळी आहे. माझी ही पत्नी आहे. आमची इच्छा आहे, आमच्या गाव पिकत नाही, काही नाही, इथंच राहावं, इथून जगाचा माईबाप जवळ आहे, त्याचं दर्शन होईल. पाटीलही चांगला समजतदार होता. पाटील म्हणाला, मग राहा या मंदिराच्या परिसरामध्ये. आणि मग एक झोपडं बांधलेलं आहे. दैवबाबा आणि त्यांची धर्मपत्नी राहू लागले. बघता बघता एका सद्ग्रहस्थाने त्या महादेवाच्या दर्शनाला येता क्षणी बघितलं आणि सांगितलं, ही माझी 2 एकर शेती ही पडीत आहे बऱ्याच वर्षाची, तुला घेऊन टाक दैवबाबा. आणि मग ती शेती रात्रंदिवस दैवबाबाने आणि त्यांच्या पत्नीनं ती काबाड कष्ट करून ती चांगली उपयोगात आणलेली शेती. पुढे त्यांना एक मुलगा झालेला आहे, त्याचं नाव आहे परसोबा. परसोबाचं लग्न तिकडंच नांदिता नावाची चारित्र्य संपन्न कुलवान गुणवान स्त्रीशी झालेलं आहे. पुढे जसं आपला जन्म होतो, बाल्यावस्था जाते, तारुण्य येतं, तेही जातं, वृद्धावस्था येतं, तेही जातं आणि एक दिवस इथून जायचं आहे सोडून. अशा प्रकारे दैवबाबा आणि त्यांची पत्नी एक दिवस परसोबा आणि नांदिताला सांगितलं, बाबांनो, जगाचा मालक इथून जवळच आहे पंढरपूर, तुम्ही नित्य एकादशीला पंढरपूरला जात जा, पांडुरंगाचं दर्शन घेत जा, आणि आपला कामधंदा ही शेती आहे, ही शेती चांगल्या प्रकारे करा. आणि दैवबाबा आणि त्यांच्या पत्नीनं आपलं इहलोकीची यात्रा संपलेली त्यांची. पुढे परसोबा नांदिता नित्य पंढरपूरला जावं, आपला कामधंदा करावा. आणि असं कालक्रमानं चालली असताना एक दिवस जगाच्या मालकाला प्रश्न पडला की दैवबाबा त्याची पत्नी अखंड आपल्या दर्शनाला येत होते, कधीच काही मागितलं नाही. पुढे परसोबा आणि नांदिताई आपल्या दर्शनाला येतात, कधीच मागत नाही. आणि इतर भक्त तर किती काही मागतात, त्यांना द्यावं लागतं, मग यांना नको का द्यायला. आणि म्हणून परसोबाला रात्री स्वप्न पडलेलं आहे. जगाच्या मालकाने स्वप्नात सांगितलं, अरे परसोबा, अनेक लोक दर्शनाला येतात, खूप काही न मागतात, मी देतो त्यांना, तू काहीच मागत नाही, काही मागून घे, तू म्हणशील ते मी द्यायला तयार आहे. सकाळी पडलेलं पहाटचं स्वप्न आपल्या धर्मपत्नीला सांगितलं. सकाळी धर्मपत्नी म्हणाली, अहो, मग आपल्याला वंशाचा दिवा पाहिजे, घ्या ना मागून, आता इथं शेती बी झालेली आहे, चांगल्या प्रकारे आहे, घर आहे, वंशाला दिवा नाही आपल्या. परसोबा म्हणतात, नाही बा, कधी न मागे कुणापाशी रमा होय त्याची दाशी, हे मी ऐकलेलं आहे एका महात्म्याच्या तोंडून, मी नाही मागणार. मग नांदिताताई म्हणाली, मी मागते. आणि नांदिताताईनं हात जोडले जगाच्या मालकाला आणि सांगितलं, आमच्या वंशाला दिवा द्या. आणि काही काळातच सुंदरसं बाळ झालेलं आहे. आणि मग मोठा आनंद झालेला आहे. आणि त्याच बाळाचं नाव ठेवलं सावता. हेच ते सावता. सावता महाराज थोडेसे खेळण्या बागडण्यासारखे झाले. पूर्वीचा काळ आहे, त्यावेळेस लहान वयात लग्न होत. आणि सावतोबाचं लग्न आरणगाव आणि त्याच्या शेजारी भेंडी नावाचं गाव. या भेंडी नावाच्या कुळ असलेलं ज्यांचं, बघा, भाव नसे. काय कुळ आहे? भाव नसे. आणि हे अखंड देवावर भाव वसे, आणि ते भाव नसे. भाव नसे आणि भाव वसे यांची बैठक झाली. आणि सावतोबाला भाव नशेची कन्या, जिचं नाव आहे जन्याबाई. जन्याबाई ही सावता महाराजाशी विवाह संपन्न झालेला आहे. आता येथे असा प्रश्न येईल, काही जण म्हणतील, जन्याबाई तर आम्ही पंढरपुरात ऐकलेली आहे. अरे बाबांनो, ती जन्याबाई वेगळी आणि ही जन्याबाई वेगळी. ती जन्याबाई
परभणी जिल्ह्यातील गंगाखेडची दया आणि करुंडची मुलगी. ते नित्यनेमानं परभणी गंगाखेडहून पंढरीला आषाढी कार्तिकेला जायचे. त्या गर्दीच्या लोटामध्ये ते हरवल्या गेली जन्याबाई. आणि ती जन्याबाई पुढे नामदेवाला सापडली. नामदेवाने ती घरी नेली. दामाजी पंत गोनाईने तिचा सांभाळ केला आणि तिने आयुष्यभर पंढरपुरात देवाची भक्ती करून आपलं पोट भरण्याचं साधन कामधंदा केलेला आहे. ती देवाची सखी लाडकी भक्त. ते जन्याबाई चरित्र फार महान आहे. कधी प्रसंग पडला तर आपण सांगू. परंतु ही जन्याबाई सावतोबाची भेंडी नावाच्या गावची, ही वेगळी आणि ती जन्याबाई वेगळी. असो, पुढे जन्याबाई सावतोबा. जन्याबाईनं म्हणावं, का हो आपण पंढरपूरला नाही जायचं का? सावतोबाने ठरवलं, हे बघ पंढरपूर तुला सांगू का, जे आपलं कामधंदा आहे पोटपूजेचा, तो कामधंदा इनामे इतबार करायचा. इथेच पंढरपूर आहे ना आपल्याला, हेच पंढरपूर. हे झाडावर बसलेले पक्षी, हे झाडं, हे आपलं शेतीतलं धान्य, हे पंढरपूरच आपलं. आपण मुखामध्ये कुठल्याही वेळेला अखंड देवाचं नामस्मरण करा. तो विसरणार नाही आपल्याला. काय गरज नाही जाण्याची. जसं अमृत घट भरले तुझ्या घरी न का वनवन फिरशी बाजारी, त्याप्रमाणे हाही आदर्श सावता महाराजांनी घालून दिला की तुम्ही इकडे तिकडे भटकू नका. फक्त तुमच्या हृदयामध्ये जगाच्या माईबापाला बसवा. त्यामुळे तुमच्या हृदयातले काम, क्रोध, गर्व, अहंकार, लोभ, द्वेष, ईर्ष्या, सगळे वाईट विकार आपोआप पळून जातील आणि तुमच्या हृदयामध्ये शांतता, नम्रता, दया, परोपकार येईल. आणि जीवनाचा अर्थच हा आहे, दुसऱ्यावर दया करणे, दुसऱ्यावर परोपकार करणे. या वाणीनं गोड गोड बोलणे. कुणाचाच आत्मा दुखावल्या जाणार नाही असं गोड बोलणे. अरे गोड बोलणं, या मुखातून गोड बोलणं हे भजन आहे. गोड बोलणाराला तप साधनेचं पुण्य प्राप्त होत असतं. म्हणून गोड बोलावं माणसाने. आणि आपल्यापेक्षा वयाने मोठी व्यक्ती आहे, स्त्री असो पुरुष असो कोणी असो, त्याचा आदर करावा. कोण्या जाती धर्माचे असो त्याचा आदर करावा. त्यांच्याशी गोड बोलावं. तसं तर सगळ्यांशीच गोड बोलावं. आणि शक्य होईल तो परोपकार करावा. मग परोपकार करा का तुमच्याजवळचं सगळं द्या? अरे नाही. जे काय असेल, अतिथी दारात आला कोणी असो कसा असो, त्याला थोडंफार द्या. त्याच्या चेहऱ्यावर आनंद मिळेल. तो कसा असो. आपण आपलं चांगलं कर्म करा. या पायाला सांगा चांगल्या ठिकाणी मला नेत जा ना. हाताला सांगा चांगलं काम करत जा ना. डोळ्याला सांगा चांगलं पाहत जा ना. तोंडाला सांगा चांगलंच बोलत जा ना. बस झालं. देव तुमच्याजवळ येईल तुमचे दुःख दैन्य दूर करायला. अशा प्रकारे सावतोबानी सगळ्यांना समज द्यावी. आपला शेती धंदा जोरात करावा. अखंड चाललेलं होतं. एकदा काय झालं, नामदेव हे पंढरपूरला राहत होते. नित्य पांडुरंगाची भेट गाठ व्हायची आणि नामदेवाला वाटायचं देवाची भक्ती तर मीच करतो खरा, मीच देवाचा दास आहे, मीच देवाचा सेवक आहे, मीच देवाचा भक्त आहे, मीच. असं जे झालं तर जगाच्या माईबापाला वाटलं नामदेवाला थोडा गर्व झालेला वाटतो. बरं. आणि त्याच वेळेला काय झालेलं आहे, पंढरपुरामध्ये आळंदीवरून ज्ञानेश्वर आलेले. ज्ञानेश्वरांनी पांडुरंगाच्या रावळात दर्शन घेतलं. पांडुरंगाचं बाहेर आले. नामदेवाची भेट झाली. नामदेव आणि ज्ञानेश्वर. तेवढ्या जगाच्या मालकाने या दोघाकडे एका मुलाचं रूप घेतलेलं आहे आलेले आणि सांगतात, नामदेवा, ज्ञानदेवा, मला वाटतं तुमच्याबरोबर मी असा तुमच्यासारखा अवतार धारण करून इथं बसून भक्ताची संकट सोडवते ठीक, पण मलाही थोडं फिरावंसं वाटतं रे तुमच्याबरोबर, चला ना. आणि मग ज्ञानेश्वर, नामदेव
आणि जगाचा माईबाप हे तिघही फिरत 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 आरणगावला आलेले. आता जगाच्या मालकांना तिथं काय, जगाच्या आरणगावी आलेले. आरणगावी आल्याबरोबर गावाच्या शेजारीच सावतोबाचा मळा होता आणि मळ्यापासूनच तिथून हा रस्ता होता. त्या रस्त्यावर उभे राहिले तिघं आणि म्हणतात, काय सुंदर मळा आहे, कोणाचा असेल? आणि ज्ञानेश्वर आणि नामदेव म्हणतात, असेल कोणाचाही मळा. मग तुम्ही दोघं इथं थांबा ना, मी आत्ता पाणी पिऊन येतो. आणि मग जगाचा मालक त्या दोघांना रस्त्यावर थांबवलं आणि जगाचा मालक आलेले. संत सावता महाराजाच्या हृदयामध्ये अखंड अखंड विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठलाचं नामस्मरण चालू होतं. हातामध्ये खुरपं होतं आणि आपल्या शेतामध्ये होते. तेवढ्यात या मुलाच्या वेशामध्ये जगाचा माईबाप आला आणि सावतोबाला म्हणतात, का हो, मळा फार सुंदर आहे. सावता महाराज म्हणतात, हो, पांडुरंगाचा मळा आहे. बर, मला पाणी प्यायचं होतं. ठीक, प्या ना पाणी. पण एक सांगतो, आपले माझ्याकडे बघा ना, ते बांधाच्या कडेल ते दोन दिसतात का माणसं, ते बऱ्याच वेळचे माझ्या मागं लागलेले, ते मला मारण्यासाठी टपलेले, मला मारतील ते. मला लपवा ना तुमच्याजवळ, सांभाळा ना मला. सावतोबा म्हणतात, आपल्या उसातला पा. तर जगाच्या मालकाच्या रूपातले ते ग्रस्त म्हणतात, नाही 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 नाही, ते चोर लय लबाडी, ते उसात तर एका मिनिटात पकडतील मला, लय मारतील. मग घासात आडवे झोपा, नाही तवाच पाहतील. ज्वारीतला पा, नाही. सावता महाराजांनी ओळखलं, हा जगाचा मालकच आहे, माझी परीक्षा घेण्यासाठी आलाय वाटतो. आणि मग सावता महाराजाच्या हातात खुरपं होतं, मुखामध्ये त्याच मालकाचं देवाचं अखंड नामस्मरण होतं. खुरपं हृदयाला इथे गळ्याला लावलं, टर्रिशी हृदय फाडलं आणि सांगितलं, देवा लप इथं. जगाचे मालक सूक्ष्म रूप धारण केलेले आहे आणि सावता महाराजाच्या हृदयामध्ये बसलेले जाऊन आणि सावता महाराजाचं मुखामध्ये नामस्मरण चालू आहे. तेवढ्यात ज्ञानदेव आणि नामदेव म्हणतात, किती वेळ झाला, याला पाणी प्यायला गेला, अजून नाही आला, चला आपण जाऊ. आणि मग ज्ञानदेव आणि नामदेव आलेले सावता महाराजाला म्हणतात, का हो, आत्ता एक जोडीदार आमचा आला होता, पाणी प्यायला म्हणला होता, कुठं आहे तो? हे सावता महाराज म्हणतात, नाही बा, मी काय बघितला नाही, इकडे नाही आलं कोणी. काय बोलता, आमच्या देखत आम्ही पाहू राहिलो रस्त्यावरून, इकडंच आला होता. नाही, पण मला नाही भेटला. सावता महाराज म्हणतात, बरं, आता ज्ञानेश्वर म्हणजे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानदेवाने निरखून पाहिलं, थोडासा पितांबर हृदयाच्या बाजूला लटकलेला दिसला. धरला पितांबर आणि जगाचा मालक सावतोबाच्या हृदयातून ओढला, बाहेर काढला. ही आहे देवाच्या नावात ताकद. मग देवात ताकद आहे का देवाच्या नावात ताकद आहे? तर देवाच्या नावात ताकद आहे, देवात ताकद आहे. परंतु तशी आपली भक्ती पाहिजे. आणि भक्ती करायची तर पहिलं मी बोलून गेलो, आपल्या हृदयातले जे विकार आहेत ते विकार हकलले तरच देव तुमच्या जवळ येईल. विकार हकले, गर्व, अहंकार, लोभ, द्वेष, क्रोध, मत्सर, ईर्ष्या हे नको आहे. मग गोड बोलणं, परोपकार करणं, दया, शांतता, नम्रता हे गुण ज्याच्या अंगी असतील ना, देव त्याच्या जवळच आहे. अरे, देवाला जाण्याची गरजच नाही, देव तुमच्याजवळ येतोय ना. फक्त तुमच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी नितांत नितांत अखंड नामस्मरण पाहिजे.
आणि अखंड नामस्मरणामुळे आणि परोपकार केल्यामुळे देव तुमच्याजवळ येतो. तुम्हाला देवाकडे जाण्याची गरजच पडत नाही. असो, अशा या संत सावता महाराज, ज्याच्या हृदयात देव बसला, ज्याच्या मळ्यात देव आला, त्याच सावतोबाचा मुलगा, ज्याचं नाव विठ्ठल ठेवलेलं होतं, तो अल्पावधीत गेला. अरे तुम्ही आम्ही तर म्हणून एवढी भक्ती करतो ना, आमचे पोरं मेल्यावर मग काय करायचं देवाला? नाही, सावतोबाने सांगितलं, त्याचं आयुष्य तिथपर्यंत होतं. असं या संत सावता महाराजांचं गोड चरित्र आहे. माझ्यासारखा या वाणीनं काय बोलणार? कारण सावता महाराज हे अथांग समुद्र आहे. त्यांचं चरित्र कितीही मोठं कितीही महान आहे, परंतु मी माझ्या मतीला जे योग्य वाटेल तुमच्या पुढे सादर केलेलं आहे. काही चूक भूल झाली असेल तर मी माझी क्षमा घेतो, मागतो. आणि सावता महाराजासारखे जे अनेक दैवपुरुष संत होऊन गेले, सर्वांना नमन वंदन प्रणाम करतो. आपल्या परिसरातीलच म्हणजे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज, संत जनार्दन स्वामी, संत रामदास स्वामी, संत ज्ञानेश्वर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, नामदेव, संत चोखामेळा, संत नरहरी, संत सेना महाराज, संत तुकाराम महाराज, संत गोरोबा काका, असे अनेक संत होऊन गेले. सर्वांना वंदन नमन प्रणाम. आणि झालेली सेवा संत सावता महाराजांच्या चरणी अर्पण करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. पुन्हा एकदा हात जोडून सांगतो, आपलं हृदय दुसऱ्याविषयी, अंतःकरण निर्मळ ठेवा. कोणाच विषयी मनामध्ये काही किंतु परंतु ठेवू नका. काय असेल त्याचं तो पाहिल. आपल्या मनामध्ये आपण सगळ्याविषयी गोड भाव ठेवा, गोड भाव ठेवा, निर्मळ अंतःकरण ठेवा. कुणाविषयी कुणाचा द्वेष करू नका, तिरस्कार करू नका, मत्सर करू नका, क्रोध करू नका, ईर्ष्या करू नका. आणि सगळ्यांच्या सुखदुःखात सामील राहा. देव तुमच्या मागे पुढे राहील, तुमचे संकट दूर करील, तुमच्या मुलाबाळांना सुखाचे दिवस प्राप्त होईल, यात शंकाच नाही. जसं जसं तुम्ही कर्म कराल तसं तसं तुम्हाला सुख मिळेलच. आता तुम्ही म्हणाल ही सगळी देवाची लेकरं आहे, मग असं का? तर काही लोकांना खायला भाकर नाही, की राहायला घर नाही, की अंगावर वस्त्र नाही, आणि काही लोक खाऊन पिऊन मजेत आहे, आणि काही गडगंज श्रीमंत आहे. मग सगळी देवाची लेकरं आहे, असा का तफावत? तर बाबांनो, देव कोणालाही दुःख देत नाही ना सुखही देत नाही. हे आपल्या आपण जसं वागू तसं आपल्याला सुख दुःख मिळत असतं. विचार करा, आज काही लोकांना अंगावर वस्त्र नाही, खायला नाही, राहतात तिथे अर्वाच्य भाषा, घाण परिसर. हे का? तर मागच्या जन्मामध्ये तुम्हाला हे रस्त्यावर भटकणारे भिकारी गरीब लोक दिसतात ना, दारिद्र्यात पडलेले, हे मागच्या जन्मात खूप श्रीमंत होते, खूप श्रीमंत होते. त्यांच्याकडे देवाने भरपूर संपत्ती दिलेली होती, परंतु त्या संपत्तीचा उपयोग त्यांनी चांगल्या कामासाठी केलाच नाही. त्यांनी दारू, वेश्या, जुगार यात ती लक्ष्मी गुंतवली, आणि म्हणून लक्ष्मीपासून या जन्मात ते दूर गेले, दूर दूर. दारिद्र्य त्यांच्या जवळ आलं. आणि जे लोक भगवंताच्या जवळ असतात,
मुखामध्ये भगवंताचं नाव आहे, परोपकार करतात, गोड बोलतात, दया क्षमा शांती आहे, त्यांचे सुखाचे दिवस आहे. देव त्यांना सुख प्राप्त करून देतो. आणि कोणालाच काही समजू नका. आयुष्य थोडं आहे. चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. मुस्लिम समाजामध्ये पहाटच्या वेळेला रोजाचा महिना असतो. त्यावेळेला तो मनुष्य, तो फकीर पहाटे सगळ्यांना जागवतो आणि काय म्हणत असतो, एकदा मी ऐकलेलं आहे, घडियाल बजती है घन घन, जाने का वक्त आया है, नको फिरू रे दो दुनिया में मकड़ के, आएंगे फकीर तो ले जाएंगे जखड़ के, आएंगे फकीर तो ले जाएंगे जखड़ के. किती सुंदर दृष्टांत आहे बघा. म्हणून कोणताच धर्म कुणाला अन्याय करत नाही, ना कुणाला वाईट करत नाही. हे आपल्या आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला होत असतं. म्हणून प्रत्येकाने जीवन चांगलं जगा, गोड राहा, गोड बोला, गोड वागा, परोपकार करा, दया करा, झालेली सेवा. पूर्णविराम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, 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 राजा राम राम राम, सीता राम राम राम.